नमस्कार, मराठी गडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघणार आहोत कसुरी मेथी घरच्या घरी कशी बनवायची, ती वर्षभर कशी स्टोर करायची। चला तर बघूया। कसुरी मेथी बनवण्यासाठी इथे मेथीची भाजी घेतली आहे। मेथीची भाजी अशी लहान पानाची व लाल कवर असली पाहिजे। तुम्ही बघू शकता पानांना कडेला लाल आहे। मेथीच्या भाजीला निवडून घेऊया। तर मेथीची भाजीचे आपण पान घेणार आहोत व काड्यांना टाकून देणार आहोत। तर अशा प्रकारे चांगले पानं काढून घ्यायचे आहे। एक अर्धा खराब पान असेल तर तो फेकून द्यायचा आहे। तर अशा प्रकारे सर्व भाजीला तोडून घेऊया। कसुरी मेथी करताना अशीच लहान पानाची मेथीची भाजी घ्या व भाजीच्या पानांना अशा कडेला लाल पाहिजे, म्हणजे अशी भाजीची कसुरी मेथी एकदम चविष्ट होते। बाजारात मोठ्या पानाची मेथी येते, पण तिची कसुरी मेथी बनवली तर ती इतकी चविष्ट लागत नाही। कसुरी मेथी बनवण्यासाठी इथे 2 जुड्या मेथीच्या घेतल्या आहे। हिवाळ्यात मेथी खूप स्वस्त येते, तेव्हा आपण कसुरी मेथी बनवून ठेवली की वर्षभर हिचा वापर करू शकतो। मेथीची भाजी निवडून घेतली आहे व अशा प्रकारे याची पाने निघाली आहे। तुम्ही बघू शकता खूप मस्त हिरवीगार आहे। आता आपण यांना 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत, ज्यामुळे यात जी काही माती धूळ असेल ती निघेल। तर चांगलं याला धुवून घेऊया। मेथीला पाण्यात टाकलं आहे, असं दाबून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर मेथीला एका प्लेटमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे, म्हणजे माती खाली तळाशी राहील। अशा प्रकारे सर्व भाजी मी प्लेटमध्ये काढून घेत आहे। आता इथे सर्व भाजी मी काढून घेतली आहे। तळाशी थोडीशी माती आहे, तुम्ही बघू शकता। आता टोपल्यामध्ये दुसऱ्यांदा पाणी घेतलं आहे, यामध्ये भाजी टाकूया व पुन्हा हिला स्वच्छ धुवून घेऊया। तर आता धुवून घेतलं आहे, हिला एका जाळीवर काढून घेऊया, म्हणजे यातील एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल खाली। भाजीला 15 ते 20 मिनिटं चांगलं निथळून घेऊया, म्हणजे सर्व एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल। भाजीला निथळण्यासाठी तुम्ही ते एखाद्या चाळणीवरही ठेवू शकता। तर अशा प्रकारे सर्व भाजी मी काढून घेत आहे। आता दुसऱ्या जाळीमध्येही याला काढून घेऊया व निथळण्यासाठी असंच याला एका टोपल्यामध्ये ठेवूया। तर 15 ते 20 मिनिटांनंतर मी तुम्हाला दाखवत आहे। भाजीतील एक्स्ट्राचं पाणी अशा प्रकारे टोपल्यामध्ये निघालं आहे। पाणी निथळून घेतल्यानंतर भाजीला एका कापडावर थोडं टाकायचं आहे व अशा प्रकारे पुसून घ्यायचं आहे, म्हणजे भाजीवर थोडंसं जे काही पाणी असेल ते सर्व निघेल। अशा प्रकारे भाजीला पुसून घेतलं आहे व 2 ताटामध्ये ठेवलं आहे। एक ओढणी घेतली आहे, त्यावर ही भाजी अशी पसरून टाकूया। भाजीला घरामध्येच 2 दिवस सुकू देणार आहोत, ज्यामुळे हिचा कलर हिरवागार राहील। तुम्ही हिला डायरेक्टली उन्हामध्ये सुकवली तर भाजी थोडीशी फेंट होते। तर अशा प्रकारे घरातच हिला सुकवून घेत आहे 2 दिवसासाठी। वरून एक ओढणी टाकणार आहोत, ज्यामुळे यात धूळ किंवा केस जाणार नाही व स्वच्छ भाजी आपल्याला भेटेल। भाजीला सुकवल्यानंतर दुसऱ्या दिवशी एकदा थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व भाजी आपली व्यवस्थित सुकेल व बुरशी वगैरे लागणार नाही। तर आता 2 दिवसानंतर मी तुम्हाला दाखवत आहे। इथे भाजीचा कलर एकदम मस्त हिरवागार आला आहे, कलर थोडाही चेंज झाला नाही आहे आणि आपली भाजी एकदम व्यवस्थित अशी सुकली गेली आहे। तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये जशी कसुरी मेथी भेटते तशीच ही वाटत आहे। आता आपण ह्या भाजीला एका परातीत काढून घेणार आहोत। भाजीला 1 दिवसाचं ऊन दाखवून घेऊया, ज्यामुळे कसुरी मेथी मस्त अशी वर्षभर टिकते व हिचं यूज आपण करू शकतो। आता हिला उन्हामध्ये ठेवलं आहे, वरून एक झाकण टाकूया, ज्यामुळे धूळ वगैरे जाणार नाही। भाजीला 1 दिवसाचं ऊन दाखवून घेतलं आहे। तुम्ही बघू शकता कसुरी मेथी इथे तयार आहे। किती मस्त हिरवीगार झाली आहे, मार्केटमध्ये भेटते तशीच आहे, एकदम मस्त। कसुरी मेथीला हाताने चुरगळलं तर मस्त असा आवाज येतो। तयार आहे कसुरी मेथी। आता हिला वर्षभर कसं स्टोअर करायचं, तर हिला आपण एका काचेच्या बरणीत किंवा एटेड कंटेनरमध्ये भरून वर्षभर स्टोअर करू शकतो व जेव्हा पाहिजे तेव्हा हिचा वापर करू शकतो। कसुरी मेथीचा वापर आपण पराठा, पनीरची भाजी, पकोडा, खाकरा बनवण्यासाठी करतो। तसेच घरामध्ये एखाद्या वेळेस भाजी नसते तेव्हा कसुरी मेथीची मस्त अशी भाजी बनवू शकतो।
तर आज आपण बघितलं मस्त अशी मार्केटसारखी हिरवीगार कसुरी मेथी घरी कशी बनवायची, ती स्टोर कशी करायची. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.